तुम्हाला गेल्या काही महिन्यांपासून असं वाटतंय का की एक मोठं पर्व आणि आयुष्याचा ट्रॅक बदलल्याशिवाय आपलं काही खरं नाही? नोकरी, व्यवसाय, नाती काहीच पूर्वीसारखं वाटत नाही. काही लोक अचानक दूर जात आहेत. जुने कार्मिक कनेक्शन्स परत समोर यायला लागलेत आणि मनाच्या आत एक अनामिक भीती निर्माण होतीये. तर कदाचित तुम्ही एका अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहयोगाच्या प्रभावाखाली आहात. कारण 17 मे 2026 ते 9 ऑक्टोबर 2026 या काळात कर्मफलदाते शनी महाराज रेवती नक्षत्रात प्रवेश करीत आहेत. आणि मित्रांनो, हा फक्त एक ट्रान्झिट नाही, हा पुढच्या 30 वर्षांच्या जीवनचक्राचा पाया आहे. नमस्कार, मी डॉक्टर सीमा गाडेकर आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रो मास्टर. करिअर, व्यवसाय, पैसा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आत्म्याचा प्रवास, हे सर्व बदलणार आहे. सध्या आकाशात 3 मोठे ग्रह अत्यंत गूढ चक्रातून जात आहेत. रेवती नक्षत्रामध्ये शनी म्हणजे जुन्या कर्मांचा शेवट, मघा नक्षत्रामध्ये केतू म्हणजे पूर्वज आणि आपले मूळ या संबंधित बदल, पुनर्वसूमध्ये गुरु म्हणजे नवीन सुरुवात, आशा आणि विस्तार. ह्या तिन्ही ऊर्जा एकत्र असल्यास काय होतं? जुनं तुटून जातं आणि निरुपयोगी गोष्टी नष्ट होतात आणि नवीन आयुष्याचा मार्ग मोकळा होतो. अनेक लोक आपल्या करिअरचा पुनर्विचार करतील, काही लोक नोकरी बदलतील, काहींचा व्यवसाय पूर्णपणे बदलू शकतो, तर काही लोकांना अचानक स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन, ॲस्ट्रॉलॉजी, फिलॉसॉफी याकडेही ओढ वाटू लागेल. कारण हा काळ फक्त बाहेरच्या जगाचा नाही, तर हा आपल्या आत्म्याचं ट्रान्सफॉर्मेशनचा काळ आहे. रेवती नक्षत्र, नक्षत्रमालेतील शेवटचं नक्षत्र. जसं आयुष्याच्या शेवटी माणूस आपल्या प्रवासाचा हिशोब पाहतो, तसंच रेवती हे आत्म्याच्या अंतिम प्रवासाचं प्रतीक आहे. या नक्षत्राचे स्वामी आहेत बुध, राशी स्वामी आहेत गुरु आणि दैवत आहे पूषा. पूषा म्हणजे कॉस्मिक शेफर्ड, हरवलेल्यांना मार्ग दाखवणारी शक्ती. रिटर्न ऑफ द लॉस्ट, तुमच्या आयुष्यात गमावलेली व्यक्ती, हरवलेली संधी किंवा हरवलेला स्वतःचा आत्मविश्वास, हा काळ त्यांना परत समोर आणू शकतो. हा सरेंडर होण्याचा काळ आहे. रेवती हे मोक्षाचं नक्षत्र आहे. मीन राशीतील 2 मासे म्हणजे एक आत्मा तर दुसरा परमात्मा. इथे शेवट आहे, पण त्याच शेवटामध्ये नवीन जन्माची सुरुवातही आहे. शनी म्हणजे कर्म ऑडिट, ते रिवॉर्ड पण देतात आणि पनिशमेंटही. रेवतीमध्ये शनी आले की ते तुमच्या जीवनाची बॅलन्स शीट तपासायला सुरुवात करतात. कोणती नाती आता संपवायला हवीत, कोणते कार्मिक डेट अजून बाकी आहे, कोणत्या गोष्टी तुम्ही फक्त भीतीमुळे धरून ठेवलेल्या आहेत, हे सर्व समोर येऊ लागते. विशेषतः मीन राशीच्या लोकांना काहीतरी संपत आहे अशी जाणीव तीव्रपणे जाणवू शकते. काही लोक अचानक दूर जातील, जुनी रिलेशनशिप परत समोर येऊ लागतील, एखादी जुनी चूक तुम्हाला नक्की आठवेल. अँझायटी, रेस्टलेसनेस, ओव्हर थिंकिंग हे वाढू शकतं. कारण मीन राशीचा स्वभाव आहे लेट गो. पण बुध काय करेल? तो प्रत्येक गोष्टीला लॉजिक लावेल, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल. आणि शनी, ते म्हणतील जे संपतंय ते संपू द्या. हा सरेंडर करण्याचा काळ आहे. तर मित्रांनो, हा ट्रान्झिट विशेषतः व्यवसाय आणि फायनान्स क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा आहे. रेवती हे धन, व्यापार आणि प्रवासाशी संबंधित नक्षत्र आहे. म्हणून पुढील काही महिन्यात बँकिंग सेक्टरमध्ये नवीन नियम येऊ शकतात. फायनान्स आणि टॅक्सेशनमध्ये बदल होताना तुम्हाला दिसतील. इंटरनॅशनल ट्रेड आणि समुद्री सीमांशी संबंधित नियम कडक होऊ लागतील. कोस्टल रिजन्समध्ये तणाव वाढेल. पण सर्वात मोठा संदेश काय आहे? तर फ्लेक्झिबिलिटी वर्सेस रिजिडिटी. जे लोक परिस्थितीनुसार स्वतःला बदलतील तेच टिकतील, पण जे अहंकारात अडकून पडतील त्यांना मोठे नुकसान होईल. हा काळ सांगतो ॲडॉप्ट करा किंवा मागे राहा. आता पाहूया या ट्रान्झिटचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होईल. मेष राशी, खर्च वाढतील, परदेश प्रवासाचे योग आहेत. संघर्षातून मॅच्युअर्ड होऊन तुम्ही आयुष्यात मुख्य भूमिका निभावायला सुरुवात कराल. वृषभ राशी, आर्थिक लाभाचे संकेत आहेत, पण इन्व्हेस्टमेंटमध्ये डिसिप्लिन आवश्यक आहे. सोशल सर्कल आणि नेटवर्किंग वाढेल. मिथुन राशी, कामाचा ताण वाढू शकतो, जबाबदाऱ्या वाढतील, मेंटॅलिटी बदलणे अतिशय आवश्यक आहे. कर्क राशी, परदेशाशी संबंध वाढतील, नवीन कौशल्य शिकण्याचा काळ आहे. इमोशनल मॅच्युरिटी वाढेल. सिंह राशी,
अहंकारावर नियंत्रण ठेवा. रिसर्च इनहेरिटन्समधून लाभ होऊ शकतो. आरोग्याची काळजी नक्की घ्या. कन्या राशी, पार्टनरशिपमध्ये इगो टाळा. कष्टाचं फळ मिळायला सुरुवात होईल. तूळ राशी, कोर्ट केस किंवा लीगल मॅटर्समध्ये सत्याच्या बाजूने राहा. वर्क लाईफ बॅलन्स करा, ते अत्यंत महत्त्वाचे ठरेल. वृश्चिक राशी, संतती आणि रिलेशनशिपमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मेंटल स्ट्रेंथ वाढेल. धनुराशी, करिअरमध्ये मोठ्या संधी मिळू शकतात. लीडरशिप आणि अथॉरिटी वाढेल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मकर राशी, स्लो रिबिल्डिंगचा काळ आहे. शॉर्टकट्स टाळा. लाँग टर्म सक्सेसवर फोकस करा. कुंभ राशी, स्पीच आणि ईटिंग हॅबिट्समध्ये डिसिप्लिन ठेवा. प्रोफेशनलिझम वाढेल. मीन राशी, हा तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग फेज आहे. साडेसातीचा प्रभाव जाणवू शकतो. जुन्या दुःखातून बाहेर पडण्याची वेळ आता आली आहे. शनी तुमच्याकडून एकच गोष्ट मागत आहे, लेट गो. या काळात काही गोष्टी लक्षात ठेवा. जे नाते संपत आहे ते जबरदस्तीने धरून ठेवू नका. बेटर अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर बदल स्वीकारा. मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी, शिवउपासना याकडे वळा. ओव्हर थिंकिंग टाळा. झोप आणि मानसिक आरोग्य सांभाळा. व्यसनांपासून दूर राहा. विशेषतः पाय आणि पावलांची काळजी घ्या. सिंह, धनु आणि मीन या राशींसाठी भगवान शिवाची उपासना अत्यंत लाभदायक ठरेल. दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तसेच हनुमान चालीसा पठण करा. शनिवारी काळे तीळ दान करा. गरजूंना मदत करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहंकार सोडा. रेवती नक्षत्र हे आत्म्याच्या अंतिम प्रवासाचं प्रतीक आहे आणि शनी येथे येऊन आपल्याला कठीण पण आवश्यक धडे द्यायला सुरुवात करत आहेत. काही गोष्टी संपतील, पण लोक दूर जातील, पण त्या शेवटामध्येच तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात दडलेली आहे. कारण शनी कधीच विनाकारण काही हिरावून घेत नाहीत. ते फक्त तुम्हाला तुमच्या खऱ्या मार्गावर नेत असतात. तुम्हाला या ट्रान्झिटचा प्रभाव कसा जाणवतो आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभम भवतु.